नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आहे माझ्या मिस्टरांचा वाढदिवस. तर वाढदिवस साजरा नाही म्हणता येणार, कारण आहे ना त्यांना वाढदिवस साजरा करायला वगैरे काही आवडत नाही. त्यांना हॅपी बर्थडे करायला पण आवडत नाही. आता नाही आवडत त्याला काय करणार. तर मग आम्ही चाललो आज देवीला. तर चला आमच्यासोबत. काल संक्रांत झाली, संक्रांतीचं शूट करायला काही जमलं नाही. खूप कामाची धावपळ वगैरे होती. तसं तर पुरणपोळी वगैरे काही केली नाही, कारण काल एकादशी होती, त्याच्यामुळं देवाला नैवेद्य पण चालला नसता आणि घरात पण सर्वांना उपवास होता. त्यामुळे सकाळीच खिचडी केली आणि संध्याकाळी भगरीचे धिरडे वगैरे केले. दुसरे पण बरेच कामं होते मला, त्यामुळं कालचं शूटिंग काही तुम्हाला दाखवता आलं नाही. पण आज आहे मिस्टरांचा वाढदिवस, तर आज आम्ही चाललो आहे देवीला. तर चला तुम्हाला पण घेऊन जातो कुठल्या देवीला चाललो काय बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग. आणि हे बघा माझ्यासोबत मिस्टर आहे. त्यांना फोटो व्हिडिओ वगैरे बिलकुल काही आवडत नाही, पण आता बायकोनेच यूट्यूब चॅनल सुरू केलं म्हटल्यावर थोडाफार रिस्पॉन्स देतात. ते तुम्हाला ते कधी व्हिडिओमध्ये बोलताना वगैरे दिसले नसेल, पण तसे खूप छान आहे माझे मिस्टर. खूप गुणाचे, मला कधीच रागवत नाही, खूप चांगले. चला. आणि आता घरातली सगळी तयारी झाली, निघालो आहे आम्ही. हे बघा ही बाहेरची रांगोळी तुम्हाला दाखवते मी. इथे मस्त जय श्रीराम लिहिलं. इथे हॅपी मकर संक्रांती. आणि बघा इथे मस्त ही पतंग काढलेली आहे. इथे लक्ष्मीचे पावलं काढलेली आहे. अशी साधी सिंपल छान रांगोळी आम्ही काढली होती काल, कारण जास्त मोठी आणि जास्त रांगोळी काढायला काही वेळ नव्हता. ही बघा अशी आमची रांगोळी. हाय पिल्लू. हॅलो गाईज. ते बघा हे पिल्लूने 11 वाजवले. मी नाही, तुम्हीच वाजवले. अगं मला एल काम होतं, पण ते कॅन्सल झालं ना वेळेवर. ही बॅग घे, पिशवी ठेव चल गाडीमध्ये. तर इथं तेजूदनी गाडी पण काढली. मिस्टरांनी फुलं वगैरे ठेवले बघा, बाप्पाला ठेवलं आहे. निघालो आम्ही आता. चला. इथे आहे तेजूदादा, इथे मिस्टर, आणि इकडे बसली आहे पिल्लू, आणि मी पण बसते गाडीत. चला. आणि फायनली घरात ना निघता करता 11:15 वाजले आम्हाला. सकाळी जायचं होतं, पण मला नाही यायला ऑफिसला थोडं काम होतं. म्हटलं ते काम आटोपून मग जाऊ, पण थोडं क्रिटिकल झालं, त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आता. आज बड्डे आहे, तर बड्डेचं सेलिब्रेशन करूया, बड्डेचा एन्जॉय करूया. कामं तर नेहमीचेच आपले. एक तर आमच्या साहेबांना बड्डेची एवढी हौसही नाही, पण आता ते म्हटले देवीला जायचं, तर म्हटलं चला काम नंतर करू. आणि हो न करता असं करता आम्ही 11:15 वाजता आता घरातून निघालो आहे. चला. आणि घरात आवरता टाईम होऊन गेला. घरी आम्हाला जेवायला काही टाईम भेटला नाही, आणि काल होती एकादशी, तर आता आम्ही हा बिस्किट पुडा खातोय, कारण खूप भूक लागली. घरी आवरता करता वेळ होऊन गेला, आणि चाललोय आम्ही सप्तशृंगी आईच्या दिशेने वणीला. चला. त्यांच्या घरी जरी आले ना तरी चालेल. सनीन त्यांच्या घरी जरी आले ना, सनीन त्यांच्या घरी, हा म्हटलं ते सनीन त्यांच्या घरी जरी आले ना तरी चालेल, काय अडचण नाही. या खायला नाही सिग्नल बस स्टँडवरती या, कुठे मला पिशे बिस्किट एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. मलकीच खाल्ल्यावर तुम्हाला दुसरी काहीच आवडणार नाही. सगळे 10-10:30 वाजता काय अडचण. हो या ना. हो नाही भेटू. आणि तर आम्ही गाडीत बसून निघाल्याबरोबर ते रस्ते फोन सुरू झाले, आणि त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याला रागवले की गाडीत बसल्यावर फोन उचलत जाऊ नको, ड्रायव्हिंग करताना फोन नाही उचलले पाहिजे. पण आता त्याचे काही इमर्जन्सी कॉल असतात, उचलावेच लागतात, त्याचा बिझनेस आहे, त्याच्यामुळे त्याला फोन नाही उचलून चालत नाही. त्याचे पप्पा म्हणतात अरे हेडफोन घेऊन टाक, पण तो म्हणतो पप्पा नका, मला हेडफोन नाही आवडत घालायला. तर तेजच बिचारा गाडी पण चालवते, पप्पांचे बोलणे ऐकतोय, आणि श्रुतीचं मस्तपैकी बिस्किट खायचं काम चाललं आहे. आणि चाललो आहे आम्ही ही बघा मोहदरी घाटातून नाशिकच्या दिशेने. आणि असं नेहमीच होतं, गाडीत बसलं थोडा वेळ झाला की तेरसला फोन यायला सुरुवात होऊन जाता. तो फोनवर बोलतो आणि त्याचे पप्पा त्याला रागवता. हे नेहमीच त्याला पण बिचारायला सवय होऊन गेली. तो बिचारा गालातल्या गालात हसतो, पप्पांना उत्तर काही देत नाही, आणि हेडफोन तो घालतच नाही. त्याला नाही जमत हेडफोन, येतात ज्याची त्याची सवय. चल. इंडियन आर्मी डे का आज? स्मॉल असा का. आणि नाशिक रोड येथे पोचलोय आम्ही आता. आणि नाशिक रोडवरून निघाले आम्ही आता ओझर मार्गे, दिंडोरी मार्गे चाललो आहोत. अजून इंदूर
वणीला नाही लांब आहे अजून नाशिकमध्येच आहे आपण. हा झालंय आम्ही आलो आहे ओझर विमानतळाच्या पुढे. वरती करत असा रस्ता दिसला पाहिजे, गाडीचाच खालचा भाग दिसतो. आणि रस्ते बघा किती सुंदर रस्ता आहे हा ओझरवरून चाललेला. अशा रस्त्यावर गाडी चालवला पण माझ्या वाटते करते. विमान बघ मम्मी. पहिल्यांदा पाहते का तेव्हा बसून गेलो तेव्हा तेव्हा पण होतं काय मग इथून विमानतळ आहे काय मध्ये छोटं वाटतं रे. इथं विमान लागत आहे का बोले, हा इथं विमान लागत आहे हो ना. लगेच बसून तुला सिन्नरला यायचं लगेच सिन्नर बोललाय, मला वाटलं खरोखरच विमान आहे काय. मग तुला काय वाटलं. मला वाटलं एवढंच विमान म्हटलं, विमान तरी छोटं दिसतं. आई गं, काय तर गेट आहे पाहिजे चलचं काय हे चलचं गेट. तर इथे आम्ही पिंपळगावच्या टोल नाक्यावर पोचलोय आणि तिथे टोल 250 रुपये लागला असता. त्यामुळे आम्ही ना फास्टॅग लोकल करण्यासाठी इथे थांबलो आणि तेजसाने श्रुती इथल्या ऑफिसमध्ये गेले आणि फास्टॅग लोकल करून घेतला. टेरेस इथं काबर चाललोय आपण, इथे काबर चाललोय. चहा वगैरे घ्या. हो का, बरं. आणि आम्ही मध्ये रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो, पण मागच्या वेळेस आम्ही वणीला आलो ना त्यावेळेस ना आमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन होतं. त्यामुळे आम्हाला काही द्यावं लागलं नाही. फक्त पैसे किती भरले का पिल्लू? 15 रुपये भरले. हां, तर 15 रुपये भरले आणि आमचं ॲक्टिवेट होतं कधी पुढे पुढच्या अजून. महिन्यात 27 तारखेला. हां, पुढच्या महिन्यात 27 तारखेपर्यंत मुदत आहे अजून. त्यामुळे आमचा वेळ वाचला, वेळ गेलाच तसा. पण चला, होऊन गेला. आता निघालो आम्ही पुढे. आता इथं टोलगेट आहे. तर हा आहे वणी कसा पिंपळगाव बसवंतचा टोलगेट आहे. काय डोंगर, काय झाडी, काय हवा, सगळं ओके. काय मस्त. हे बघा, इकडे चाललोय आम्ही गडेवर. सप्तशृंगी गड आहे 13 किलोमीटर. आता संध्याकाळी तर काय आपण घरी जाणार घरी. आणि आता सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी हे बघा, ही कमान आहे. इथून पुढे आता गड आहे. तर इथपर्यंत आम्ही पोचलोय आणि खूप मोठा असा हा गड आहे. तर तुम्हाला मी गडाची पण थोडीफार शूटिंग दाखवते. तर चला, सप्तशृंगी माते की जय. कलश आहे आणि घाट सुरू झालेला आहे सप्तशृंगी देवीचा वणीच्या गडाचा घाट आहे तिथं आता. हो, बोल अंबे माते की जय. हाच का पप्पा? तर आता गड चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हा गड जरा कॉम्प्लिकेटेड आहे. 10 किलोमीटरचा हा सप्तशृंगी मातेचा गड आहे. मी ज्यावेळेस 4थीला होती त्यावेळेस आहे ना माझ्या हाताला ना अशी पुरळ झाली होती. तर खूप दवाखाना करून पण ना ती पुरळ काही बरं होत नव्हती. तेव्हा माझ्या आईवडिलांनी ना देवीला नवस केला होता की माझ्या मुलीचा हात बरा होऊ दे. तेव्हा आम्ही ना हा गड चढून पायी गेलो होतो. पण तेव्हा हा रस्ता वगैरे काही नव्हता. त्यानंतर हा रस्ता झाला. कारण मी 4थीला म्हणजे खूप लहान होती. 84 सालची 1984 सालची ती गोष्ट आहे. तेव्हा आम्ही पायीच वरती गेलो होतो. आणि हे बघा, गड बघू शकता तुम्ही. खूप खोल दरी आहे आणि हळूहळू गाड्या चालल्या आहे. आम्ही पण मग गाड्यांमागे हळूहळू चाललो आहे.
आणि अशा प्रकारे आम्ही आता घाटातून चाललोय. त्याचे पप्पा तेरसचे पप्पा तेरसला गायडन्स करत राहता. कसं तेरस नवीन नवीन म्हणजे आता जुना झाला तो, पण कसं जेव्हा आम्ही बाहेर जाऊ तेव्हाच तेरस गाडी हातात घेतो. रोज रोज गाडी घ्यायला एवढं त्याला जमत नाही, कारण त्याचं दुकान असतं त्याच्या मागे. जेव्हा बाहेर गेलं तेव्हा तेरस गाडी चालवतो फक्त. त्याच्यामुळं त्याचे पप्पा त्याला गायडन्स करत राहतात आणि तो त्या पद्धतीने व्यवस्थित गाडी चालवतो. ते हे बघा, हा आहे सप्तशृंगी देवीला दर्शन करण्यासाठी जाण्यासाठी आपण जातो ज्या गाड्यावरून, तो गड घाटातून जातो आपण. तर भरपूर मोठा हा घाट आहे. जवळजवळ पूर्ण घाटाचं डिस्टन्स 10 किलोमीटर आहे असं तेरसने आम्हाला सांगितलं. आणि इथे रस्त्याचं पण काम चालू होतं, त्याच्यामुळं ना मधनं गाड्या थांबवाव्या लागायच्या आम्हाला. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती खोल आहे इथे. तर अशा प्रकारे आम्ही हळूहळू वरती जात होतो, कारण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना हळूहळू सर्व एवढी कशी घाट चालली कळत नाही का. दगडा शंभो हर हर महादेव. जाऊ दे, पण पोरांनो मला सगळ्यात जास्त सपोर्ट करतो युट्यूबला ते माझे मिस्टर. तुम्ही सारखे मला बोलत राहता, पण ती बिचारी काहीच बोलती नाही, ती नाही बोलती नाही काही, पण मला सपोर्ट करतात. तर माझे मिस्टर माझे व्हिडिओ चालू असताना बोलत वगैरे नाही, पण ते मला खरंच सपोर्ट करत असतात. त्यांना म्हणजे कौतुक वाटतं का आपली बायको या वयात पण काहीतरी करते. मुलं करता कधी कधी चिडचिड, कारण ते म्हणता मम्मी काय तुझं प्रत्येक वेळेस व्हिडिओ चालू असतो. पण माझे मिस्टर मला खरंच खूप सपोर्ट करतात. आणि अशा प्रकारे आम्ही आता गडावर पोचलेलो आहे बघा. आणि आता किती वाजले हो? हा टाइम बघायचा. तर आम्ही 2 वाजले 2 वाजून 5 मिनिटं 11 वाजता आम्ही निघालो होतो. आणि मध्ये ना पेरू घ्यायला थांबलो. त्यानंतर ते काय करायचं होतं रे, फास्टॅगचं पेट्रोल भरायला थांबलो. आणि ते फास्टॅगचं लोकल करायचं असतं काहीतरी असतं, ते मला एवढं समजत नाही. लोकल लई किलो 250 रुपये लागतात. लोकल करून घेतात तर 40 रुपयात आपण जातो. तर आमचं ऑलरेडी केलेलं होतं, ते पुढच्या महिन्यात एक्सपायर होणार आहे, सो आम्हाला नाही करावं लागतं. पण मग तिथे 10-15 मिनटं गेले 20 मिनिटं गेले. आणि 2 वाजता म्हणजे 11, 12, 1, 2, 3 तास लागले. आम्ही हळूच ड्राईव्ह करतो, आम्ही फास्ट ड्रायव्हिंग करतच नाही आमचा तेरस. तो 2 वाजता आम्ही इथे पोचलोय आणि गाडी आम्ही काही कुठे पार्क केली नाही, डायरेक्ट आम्ही तळ्यावर आलो आहे. तर आता आम्ही चाललो तळ्यावर, हातपाय धुतो, दर्शन घेतो, तुम्हाला पण तळ दाखवतो. गॉगल घालून घेतला आहे मी घातला, श्रुतीने घातला, तेरसने घातला. मिस्टर काही गॉगल घालत नाही, असं मला नाही घालायचं गॉगल, तर ते काही गॉगल घालत नाही. आणि चला आम्ही चाललो आहे तळ्यावर, चला. आणि आम्ही चाललो तळ्याकडे दर्शनाला. तर इथे आलो, इथे काय आहे पाण्यात बघूया. हे बघा, इथे ना कासव आहे पाण्यामध्ये. किती कासव आहे तेरस? 4 कास आणि ते 4-5 कासव ह्या पाण्यामध्ये. आणि आता इथे आम्ही शिवालय तीर्थ इथे आलो आहे. त्या इथे बोर्ड लावलेला आहे की शिवालय तीर्थ पावित्र्य राखावे. आणि बघा इथे आहे शिवालय तीर्थ, म्हणजेच हा पाण्याचा कुंड आहे सप्तशृंगी गडावर. इथे आम्ही आलेलो आहे. इथं हातपाय धुतो आम्ही आता. तो खूप गर्दी इथे बघा. आणि इथे आहे बघा, इथे हे मुलं काय बघायला गेले बघते. इथे बदक आहे. ते बदक आहे. बक करते इथे बदक आहे. चला. आणि भरपूर लोक आहे इथं. सप्तशृंगी देवीगड म्हटल्यानंतर भाविकांचं श्रद्धास्थान, अर्धशक्तपीठ, त्याच्यामुळे इथे कधी पण गर्दी असतेच. तर चला. आणि इथे बघा पवनपुत्र हनुमानजींचं छोटंसं मंदिर आहे.
तर खूप स्वच्छ पाणी होतं शिवालय तीर्थाचं आणि भरपूर गर्दी होती इथे. तर आम्ही इथे हातपाय धुतले, आंघोळी वगैरे काही आम्ही केल्या नाही. भरपूर लोक इथे आंघोळी पण करत होते, पण आम्ही आंघोळी वगैरे नाही केल्या. हातपाय धुतले, दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. काय म्हणतो आल्यानंतर पेढे लागले, पेढे खायचं. त्याच्याकडे टिकला नाही तेवढं दुसरीकडे घेऊन गेला. पहिली पायरीपासून गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता संतोषी गडावर जायला निघालोय. पहिली पायरी जवळ गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तिथंच आता होती. हे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. 500 पायऱ्या. चुकून गेले 500 पायऱ्या. मंदिरामध्ये आम्ही अर्धा तासापासून लाईन लावतो आणि मिस्टर गेले पुढे, पटपट गेले निघून. आम्ही आता घरी अडकलोय. जवळ आले आम्ही असते आंबे पात्याच्या अगदी जवळ आलेलो आहो. मला जेवढं शिकून दाखवलं थोडं झूम तर 15 ते 20 मिनिट लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर गर्दी होती भरपूर. आमचं दर्शन झालं मग 15-20 मिनिटांनी आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता खाली आलो इथे प्रसाद घेण्यासाठी. काय घ्यायचंय ग? काय हां काय घेतलं? किचन घेतले. मी गाडीला लावायचे असतात ते लकी असतात, म्हणजे चांगलं असतं ते. बरं ठीक आहे चालेल. आता हे घेतले. हो घे घेतलंय घेतलंय ना. आणि तेरच गेलाय गाडी आणायला आणि श्रुती आणि मी इकडं शॉपिंग. श्रुती चालू असताना हे घ्यायचं ते घ्यायचं ते घ्यायचं. मग ते म्हणजे तुम्ही इकडनं जा, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. तोपर्यंत मी आणि पप्पा गाडी घेऊन येतो. मग तेरस आणि त्याचे पप्पा गेले गाडी आणायला. चला. आणि श्रुतीबाईचं शॉपिंग करून काही मन भरत नाही. तिचं चाललंच हे बघ आणि ते बघ. आता काय बघती काय काय घ्यायचंय ग बाई आता? ते ना श्रुती पैंजण घेतले मस्त. वाव काय घेतले का पिल्लू? 100 रुपयाला पैंजण घेतले तिने. किती घालायचा पत्ता नाही सुरुवात. आणि 4:45 वाजता आम्ही रिटर्न निघालोय आता गाडीत बसून. ऊन आहे अजून बाहेर ना, मग त्यामुळे मी गॉगल लावून घेतला. इकडनं ऊन लागतंय. 7:45 घरातून निघालो होतो.
2 वाजता इथे पोहोचलो. नंतर कुंडावर गेलो, तिथे हातपाय धुतले, दर्शन वगैरे केले आणि दर्शनानंतर जेवण केले. दर्शनाला आलेला बारीला लागलो. गर्दी होती तरी 1 तास लागला दर्शनाला आम्हाला. आणि 4:45 वाजता आम्ही आता निघालोय परत जायला गाडीत बसून. चला. आणि आता आम्ही परत घाटातून परत चाललो आहो. हे बघा, बोल अंबे माते की जय. इथं बघा कसा वळणाचा घाट आहे. हा आहे वणीचा घाट. आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे हे बघा तुम्हाला इथे रस्त्याला खड्डे पडलेले दिसत असेल. गाडी अप अँड डाऊन अप डाऊन अशी होती. त्यांना किती बोर येते वॉकी टॉकीवाल्यांना, किती बोर होत असेल. त्यांची ड्युटी का नाही तरी पण किती बोर काम आहे. कसं काय बघ, बोरच आहे. अगं असं काही नसतं. त्याचं काम जास्त त्याला प्यारच असतो. तुम्हाला कसं म्हणत असते माहिती ना, मम्मी तुला कंटाळत नाही का गं रोज सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, एवढं आवरायचं, असं तुम्हाला म्हणते बऱ्याच वेळेस माहिती ना. वॉकी टॉकीवाल्यासाठी काही स्पेसिफिक लोक नाही असतात जे काम करणार त्यातलं एकत्र उभं करून देतात. थांब बरं 2 मिनिटं. ते दोघं गप्पा मारतात ना दिवसभर. अरे जेवला का तू? अरे मी जेवढं करता ते लोकांना हालायला चान्सच नाही बोलत तुला. रे तर इथे घाटामधून आहे ना रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे ना थोड्या वेळासाठी ना एक साईड बंद केली जाते. आणि 2 मुलं 2 टोकाला उभे असतात. वॉकी टॉकीनी त्यांचे एकमेकांना मेसेजेस चालू असतात. तर तेजसचं आणि श्रुतीचं त्याच्यावर कॉमेडी करायचं काम चालू होतं. तेजसला मधून कॉमेडी करायला लागते. त्याची गाडी चालवता त्याची भरपूर कॉमेडी चालू असते आणि मस्त आमची करमणूक होऊन जाते. ते हे बघा, हा परत एकदा घाट मी तुम्हाला दाखवते. तर भरपूर मोठा असा हा वणीचा घाट आहे. आम्ही आता इथून चाललो आहे आणि बघा किती उंच, खूप खोल वाटत होतं वरतून बघताना खालचं. आणि हे रस्त्याचं वळण बघू शकता तुम्ही, किती डेंजर आहे. खूप म्हणजे जागीच गाडीनं अशी टर्न करावी लागते. हाच का चढताना काही नाही, चढताना. तर सुखरूप घाट खाली उतरून आलो आणि आता आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलो आहे. कारण तेजसला चहा घ्यायचा होता. बाकी आमच्या घरात कोणाला एवढा शौक नाही चहा घ्यायचा. तेजसला पण नाही, पण मग गाडी चालवताना वाटतं त्याला कधी कधी चहा घ्यावं. पण तेजसचं नुसतं नाव होतं. आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि आता आम्ही पुढे चाललो आहे. तर पिल्लूने मस्तपैकी गाणे लावून दिले त्याच्या मोबाईलवरून ब्ल्यूटूथने. रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात, असं गाणं चालू आहे. तर इथे श्रुतीने तिच्या आयफोनला ब्ल्यूटूथ कनेक्ट करून मस्तपैकी गाडीत गाणे लावले आहे. आईचा गोंधळ. आणि मस्तपैकी ती गाण्याच्या तालावर थिरकली आहे गाडीमध्ये बसल्या बसल्या. हे बघा. आणि आता आम्ही आलो आहो हॉटेल न्यू वैष्णवी येथे जेवण करायला. मी पंढरपूरला गेले होते त्यावेळेस मिस्टर आणि तेजस आला होता, त्यांना टेस्ट आवडली. मी पंढरपूरला गेले, त्याचा ब्लॉग नाही बनवला अजून. तो ब्लॉग पण तुम्हाला लवकरच येईल. ते बघा, आम्ही आता न्यू हॉटेल वैष्णवी इथे जेवण करतो. काय सांगायचं आणि आता आम्ही इथे जेवण करतो. पिल्लू मी वाट बघत होतं कोणती भाजी सांगावी, कोणती नाही, तिला काही सुचत नव्हतं. आता ती मला म्हणे मम्मी तुझ्या चॉईसचं सांग. तर मी बघते कोणती भाजी चांगली आहे आणि ऑर्डर देते आणि आम्ही जेवण करतो. या जेवायला तुम्ही पण. आणि आता वाजले संध्याकाळचे 8:30. हे बघा 8:30ला 5 कमी आहे आणि आता आम्ही आलो आहे घरी. तर अशा प्रकारे आम्ही सकाळी घरातून 11:45 वाजता निघालो होतो आणि आता 8:30ला 5 कमी आम्ही घरी पोचलो आहे.
तर मिस्टरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त देवाला जायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो सप्तशृंगी गडावर वडीला. आणि त्यांना केक कापणं औक्षण करणं वगैरे नाही आवडत. त्यांना बोलले आहोत तुम्हाला कोळते केक कापू आपण, ते म्हणे नाही मला नाही आवडत. त्यांची इच्छा फक्त होती देवीला जायची. तर अशा प्रकारे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आम्ही मादी की जय. चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.